मान्सूनच्या आगमनानंतर संपूर्ण उन्हाळ्यामध्ये त्रस्त झालेले अनेक लोक निसर्गप्रेमी आणि शिवप्रेमी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गडकिल्ल्यांवर वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. हे वर्षा पर्यटन किंवा ट्रेकिंग करत असताना आपल्याला नेहमीच काळजी घेण्याची गरज असते. आपली एखादी चूक आपल्याला आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. त्यामुळेच वर्षा पर्यटनाला बाहेर पडल्यानंतर नेमकी कशी आणि काय काय काळजी घ्यावी याबाबत कोल्हापुरातील सागर पाटील यांनी माहिती दिली आहे. सागर पाटील हे कोल्हापूर हायकर्स या संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या संस्थेच्या माध्यमातून ॲडव्हेंचर टुरिझम क्षेत्रात काम करतायत. तुम्ही कोणत्या ट्रेकला चाललाय, कुठे चाललाय, कोणत्या ग्रुपसोबत चाललाय, त्या ग्रुपची ओळख, त्या ग्रुपसोबत कोण लोक आहेत, त्या ग्रुप किती जुना आहे किंवा किती प्रोफेशनली ते करतात, ह्याच्यावरती तुम्ही थोडं बारकाईनं विचार केला पाहिजे. की आता सोशल मीडियावरती इतके सारे ॲडव्हर्टाईज आणि हे सगळे येत असतात, तर त्याला लोक भूल पडतात आणि काही अर्धवट माहितीनुसार जी लोक संयोजन करतात, मग तिथे वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी गेले की सपोज आपण एखादा ओढा क्रॉस करून जायचा आहे पुढं ट्रेक रूटवर आणि येताना पाऊस भरपूर पडला आणि तुम्ही येताना तो ओढा क्रॉस करू शकत नाही, त्यांच्याकडे रोप्स नसतात, तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या साहित्य सामुग्री आहे का, त्यांच्याबरोबर फर्स्ट एड किट, प्रथम उपचाराच्या काही माहिती असणारे व्यक्ती आहेत का, तर ते फर्स्ट एड किट सोबत आहेत का, ह्या गोष्टींची काळजी घेणं आणि ती खात्री करणं गरजेचे आहे. कोणत्या भागात चाललाय, तिथली जॉग्राफिकल कंडिशन काय आहेत, तिथं गेल्यानंतर ना बाबा चुकून काही कुठला प्रकार असं झालं की बाबा तिथं आपल्याला रेस्क्यू करण्याची गरज लागली, तर तुमच्याकडे तसे नंबर्स अवेलेबल पाहिजेत किंवा तुम्ही एकटं जाणं टाळावं. म्हणजे एखाद्या प्रोफेशनल ग्रुपवर गेला तर काही काळजी नसते, पण तुम्ही समजा एकटे किंवा तुम्ही 4-4 मित्र गेला आणि अशा ठिकाणी तुम्हाला कुठं अडकला गेला, मोस्टली पावसाळ्यात तसं होतं, मग अशा वेळेस तुमच्याकडे त्या हेल्पलाईनचे नंबर्स असणं गरजेचे आहेत. गड किल्ले असतील, तटबंदी असतील, दरड तुम्हाला माहिती आहे भेसूळ झालेले असते, लूज रॉक्स झालेले असतात, तर ह्या गोष्टींपासून पण आपण सावध राहायला पाहिजे. अवघड ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं टाळा. पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाहाचा अंदाज घेऊन तुम्ही झऱ्यात ओढ्यात उतरा, शक्यतो टाळावेच असं मी म्हणतोय. अट्रॅक्टिव्ह व्हिडिओज बनवण्याची इच्छा सर्वांची असते आणि ते करत असताना बरेचसे अपघात झालेले आहेत, तर ह्या गोष्टी लोक थोडंसं टाळावं सगळ्या लोकांनी. आणि अवघड ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा असे रील्स करण्यासाठी जीवाच्या करारावरती करू नये आणि आपलं जे काही वर्षा पर्यटन असेल, तुम्ही कुठं जाल ते सुखाने तुम्ही सेफली घरी कसे याल ह्याच्यावरती आपण काळजी घेतली पाहिजे. आता सोबत तुम्ही काय काय ठेवाल ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यासोबत जादाचे कपडे पाहिजे, एक चांगली टॉर्च पाहिजे. तुम्ही ज्या एरियात चाललाय, जे ठिकाण चाललाय, कोणासोबत चाललाय ह्याची माहिती जवळच्या व्यक्तीला एक देऊन आपल्यासोबतच्या असणाऱ्यांचे एक 2-3 फोन नंबर्स तुम्ही दिले पाहिजे, जेणेकरून काही घडलं तर आपल्याला मदत लवकर मिळावी. ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. दरम्यान वर्षा पर्यटनाला बाहेर पडणे ही सध्या काळाची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद आपल्याला मिळत असते. त्यामुळे स्वतःची आणि इतरांची काळजी घेतच या निसर्गाचा आनंद प्रत्येकाने लुटला पाहिजे. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.